On the 3rd of January 2026, the birth anniversary of Krantijyoti Savitribai Phule was celebrated with great respect and enthusiasm at Bhatia School, New Panvel. The program was graced by the presence of Chief Guest Mr. Gajendra Ahire, founder and Maharashtra State President of Rudra Upang Social Service Organization, and Mr. Rajesh Kondiram Salunke, advisor of the anti-superstition movement, who attended the event as special guests. During the celebration, speakers highlighted the life, work, and immense contribution of Krantijyoti Savitribai Phule towards women's education, social reform, and equality. The guests motivated students to follow the ideals of Savitribai Phule by promoting education, scientific thinking, and social justice. The program concluded with a vote of thanks, leaving a strong message of inspiration and social awareness among the students and attendees. म्हणजे विचार करा की समाज सुधारण्यासाठी आपल्या बापाचं हक्काचं घर सोडणारे महात्मा फुले आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गावर काम करणाऱ्या सावित्रीबाई, हे विचार करा. त्याग, समाज काम करत असताना त्याग खूप मोठा असावा लागतो आणि त्या त्यागामुळेच आज आपण त्यांना वंदनीय मानतो. त्यांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले आहेत. त्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून समाजामध्ये ऐत खाऊ लोकांवरती त्यांनी अन्याय आणि त्यांच्यावरती आक्रमण सुद्धा केलेलं आहे. की जे ऐत खाऊ आहेत त्यांना त्या ठिकाणी कामाची गोडी कशी लागावी हे त्यांच्या 52 कशी या काव्यसंग्रहातून आपल्याला पाहायला मिळतं. सावित्रीबाई फुले या धर्तीवरती जर जन्माला आल्या नसत्या तर मुलींना शिक्षणाचं दार हे उघडं झालं नसतं. हे प्रत्येक भारतीय स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला तसेच पाहुणे साळुंके महाराज, आयरे साहेब आणि आमचे रात्री शाळेचे सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्र. सावित्रीबाई फुले म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अगदी बालवयापासूनच त्या धीट होत्या आणि जिज्ञासू वृत्तीच्या होत्या. जिज्ञासा ही त्यांच्यामध्ये सतत भरलेली होती आणि त्यांचा विवाह जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यावेळेस त्यांना अधिक उभारी मिळाली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं श्रेय त्यांना मिळालं. जेव्हा एखादी महिला विधवा होत होती तेव्हा तिचे केस म्हणजे तिचं मुंडन केलं जात होतं, केश ओपन पद्धत होती. तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भारत देशामध्ये पहिला नाव्यांचा संप घडला. नाव्यांचा संप हे अशा पद्धतीने त्या स्त्रीला विद्रूप करण्याचं जे षडयंत्र प्रचलित समाज व्यवस्थेने सुरू केलं होतं त्याच्या विरुद्ध पहिला त्यांनी आवाज उठवला. एवढंच नव्हे, बालहत्या प्रतिबंध, ज्या बिचाऱ्या विधवा महिलांवरती कौटुंबिक अत्याचार हो, कारण की महिलांना म्हणजे चूल आणि मूल याच्या पलीकडे काहीच नाही. अगदी वाईट साईड बोलत होता, शेण टाकत होता, असे अनेक प्रकारचे की जेणेकरून यांनी या कार्यापासून दूर राहावं. आज ते मातीत मिळाले की ज्यांनी त्रास दिला तर त्यांची नावही लक्षात नाहीये, परंतु यांचं कार्य एवढं मोठं आहे की अजरामर झालेलं आहे, ज्याला तोड नाहीये. की आज आपण जे शिकत आहोत किंवा या पूर्वीच्या ज्या पिढ्या शिकलेल्या आहेत त्या सावित्रीबाई फुले यांच्या त्या कार्यामुळे शिकलेल्या आहेत. त्यांच्या या